रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन करून आणि श्रीकृष्णाच्या कृपेची प्रार्थना करून आपण आज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. पहिल्या 3 अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग, आत्म्याचं स्वरूप आणि निष्काम कर्माचा अत्यंत भक्कम पाया घालून दिलाय. पण केवळ कर्म कसं करावं हे सांगून भगवान थांबत नाही. कारण कर्म योग्य प्रकारे करण्यासाठी त्यामागं ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांचा हा पुढचा 4था अध्याय आहे, ज्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलंय. हा अध्याय म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे कर्म आणि ज्ञान याचा सुंदर संगम आहे. ज्ञानाशिवाय केलेलं कर्म माणसाला बांधतं, पण ज्ञानपूर्वक केलेलं कर्म त्यालाच मुक्तीच्या दिशेनं घेऊन जातं. आणि म्हणून हा 4था अध्याय प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपण संसारात राहतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, कुटुंब सांभाळतो, समाजामध्ये पण वावरतो. पण हे सगळं करत असताना मन मुक्त कसं राहील, कर्म बंधन न बनता साधना कशी बनेल, याचं उत्तर आपल्याला या अध्यायामध्ये मिळतं. या अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण श्री अर्जुनाला अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, हा जो योग मी तुला सांगतोय तो काही आजचा किंवा कालचा नाहीये. हा अत्यंत प्राचीन योग आहे. सर्वात प्रथम मी हा योग विवस्वान म्हणजे सूर्यदेवाला सांगितला. सूर्यदेवाने पुढे तो मनुला सांगितला आणि मनुने तो इक्ष्वाकू राजाला सांगितला. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेने हा योग अनेक राजर्षींनी जाणला. पण कालांतराने ही परंपरा खंडित झाली आणि हा दिव्य योग लोकांच्या स्मरणातून लुप्त झाला. आणि म्हणूनच आज मी तोच योग तुला पुन्हा सांगत आहे. हे ऐकताच अर्जुनाच्या मनात स्वाभाविक शंका निर्माण होते. तो श्रीकृष्णाला म्हणतो, भगवंता, सूर्यदेव तर अत्यंत प्राचीन आहेत आणि तुमचा जन्म तर आपल्या काळात झालाय. मग तुम्ही सूर्यदेवाला हा कसं काय बरं योग शिकवला सूर्याला? अर्जुनाचा हा प्रश्न केवळ त्याचा नाहीये, हा प्रश्न प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर अत्यंत गूढ पण तितकंच सुंदर पद्धतीने देतात. ते म्हणतात, अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत. त्या सर्व जन्मांची मला पूर्ण आठवण आहे, पण तुला मात्र त्याची आठवण नाही. या एका वाक्यात भगवान जन्म मृत्यूचे संपूर्ण तत्वज्ञान सांगून जातात. आपण स्वतःलाच या एका जन्मापुरते मर्यादित समजत असतो. आपल्याला वाटतं की जन्म झाला, आयुष्य जगलं, आता आपला मृत्यू आला आणि सर्व काही संपलं. पण आत्म्याचा प्रवास इतक्यावर थांबत नाही. शरीर बदलतं, नाव बदलतं, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, परंतु आत्मा हा नित्य, शाश्वत आणि अविनाशी असतो. ज्ञानेश्वर माऊली हे तत्व इतक्या सहज भाषेत सांगतात की अगदी सामान्य माणसाला इथे पटकन समजतं आणि रुजतं. ते असं म्हणतात की जसा मनुष्य जुने कपडे काढून नवे कपडे परिधान करतो की नाही, तसंच आत्मा जुनं शरीर सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो. आणि म्हणून मृत्यू हा अंत नसून हा एक प्रवासातला पुढचा टप्पा आहे. परंतु इथे एक महत्वाचा फरक समजून घ्यावा लागतो. आपला जन्म हा आपल्या कर्मांच्या बंधनामुळे होतो. आपण केलेल्या शुभ अशुभ कर्मांचे फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्यावेळेस मी ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा कुंडलींमधलं लोकांचं जे दुःख या जन्मातलं बघतो ना, ते कुठं ना कुठेतरी पूर्वजन्माशी संबंधितच असतं. ते म्हणतात, पण देवतांचा जन्म तसा नसतो. ते स्वतः सांगतात की मी अजन्म आहे, अविनाशी आहे, सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. तरीही माझ्या योगमायाच्या साह्याने मी अवतार धारण करतो. म्हणजेच भगवानांना सुद्धा जन्म घ्यावा लागत नाही, तर ते जन्म घेण्याचा संकल्प करतात. आपल्याला कर्म ओढून आणतं, पण भगवंतांना करुणा पृथ्वीवर आणते. हा फरक लक्षात घेतला पाहिजे, तरच आपल्याला ईश्वराच्या अवताराचं संपूर्ण रहस्य समजेल. आणि आपल्याला सर्वांना याच ठिकाणी भगवद्गीतेतला सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांच्या परिचयाचा आणि आवडता श्लोक आहे, तो येतो. तो म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा श्लोक आपण अनेक वेळा ऐकलाय, आपण तो पाठही केला असेल. पण त्याचा अर्थ केवळ पृथ्वीवर पाप वाढलं की देव जन्म घेतात इतकाच नाही. धर्म म्हणजे कोणताही पंथ किंवा संप्रदाय नव्हे, तर धर्म म्हणजे सत्य, न्याय, करुणा, प्रेम, कर्तव्य, संयम आणि जीवनातलं संतुलन. जेव्हा या मूल्यांचा ऱ्हास होतो, जेव्हा लोभ, अन्याय, हिंसा, स्वार्थ आणि अहंकार वाढतो, तेव्हा अधर्म वाढतो. आणि अशा वेळी
भगवान अवतार धारण करतात. पण हा अवतार केवळ बाहेर घडत नाही. जेव्हा आपल्या मनामध्ये विवेक जागा होतो, चुकीची जाणीव होते, सत्याचा स्वीकार करण्याची तयारी निर्माण होते, तेव्हाही भगवान आपल्या अंतःकरणात अवतरतात. आणि म्हणून अवतार हा केवळ इतिहासातला प्रसंग नाही, तर प्रत्येक माणसाच्या जीवनात घडू शकणारा एक उच्च आध्यात्मिक अनुभव आहे. भगवान पुढे काय म्हणतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. साधूंचं रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे आणि धर्माची स्थापना करणे एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. माणसं असतात, सज्जन माणसं असतात आणि धर्म अधर्माचा संघर्षही सुरूच असतो. मग भगवान प्रत्येक वेळी त्याच स्वरूपात का येत नाही? याचं उत्तर ज्ञानेश्वर माऊली अत्यंत सुंदर रीतीने देतात. भगवान प्रत्येक वेळी एका विशिष्ट शरीरातच अवतार घेतात असं नाही. ते कधी एखाद्या संताच्या रूपाने येतात, कधी एखाद्या सद्गुरूंच्या रूपाने येतात, कधी एखाद्या विचारांच्या रूपाने येतात, तर कधी कधी एखाद्या कठीण प्रसंगाच्या रूपानेही येतात. कारण अनेक वेळा संकटच माणसाला परमेश्वराकडे घेऊन जातं. सुखात माणूस देवाला विसरतो, पण दुःख त्याला अंतर्मुख करतं. आपण आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की काही प्रसंग आले असतील जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, पुढं काय करावं हे समजत नव्हतं. पण त्याच काळात कोणीतरी योग्य माणूस भेटला, एखादे योग्य वाक्य कानावर पडलं, एखादं पुस्तक हातामध्ये आलं, आणि आताच्या काळात समजू की एखादा चांगला व्हिडिओ, पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहण्यात आला, किंवा एखाद्या संताचे विचार जीवनात आले आणि आयुष्याची दिशाच बदलून गेली. तोच तर खरा परमेश्वराचा अवतार आहे. देव नेहमी काही मुकुट घालून आणि शंखचक्र घेऊन समोर येईल असं काही नाहीये. तो आपल्या मदतीला योग्य वेळी आणि योग्य माध्यमातून उभा राहत असतो. माऊली सांगतात की परमेश्वराला बाहेर शोधण्यापेक्षा त्याची कृपा आपल्या जीवनात कशी कार्य करते ते ओळखायला शिका. यावर भगवान एक अत्यंत महत्वाचं वचन देतात. ते म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्यम यो वेत्ती तत्वता व्यक्तवाम देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुना. म्हणजे जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे तत्व जाणतो, तो शरीर सोडल्यानंतर सुद्धा पुन्हा जन्म घेत नाही, तो माझ्याकडे येतो. आता इथे अनेकांना वाटतं की श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला, कुठे झाला, कोणत्या दिवशी झाला हे माहीत असणे म्हणजे या श्लोकाचा अर्थ. पण भगवानाला ते म्हणायचं नाही. त्यांना तत्वतः हा शब्द महत्वाचा आहे. तत्व समजणे म्हणजे बाह्य घटना समजणे नव्हे, तर त्यामागील सत्य समजणे होय. भगवानांचा जन्म हा कर्मबंधनामुळे नाही, तर करुणेमुळे झाला आहे. त्यांचं प्रत्येक कर्म हे स्वतःसाठी नसतं, तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी असतं. त्यांना काही मिळवायचं नसतं, त्यांना काही सिद्ध करायचं नसतं, त्यांना कोणावरही विजय मिळवायचा नसतो. ते जे जे करतात ते पूर्णपणे निष्काम असते. आणि हेच तत्व ज्या माणसाच्या जीवनात उतरतं, तो सुद्धा हळूहळू कर्मबंधनातून मुक्त होऊ लागतो. आपणही काम करतो की नाही करतो, पण त्यामागे आपल्याला अपेक्षा असतात, अहंकार असतो, कौतुकाची इच्छा असते, फळाची आसक्ती असते. म्हणून तेच कर्म आपल्याला बांधतं. आपण एखाद्याला जेवू जरी घातलं ना, तरी आपण काय म्हणतो, तो माझ्याकडे यायचा, जेवायचा, खायचा, संपलं तुम्ही इथं, बोलून दाखवल्यामुळे शून्य झालं. पण ज्या दिवशी आपण आपल्या कर्तव्याकडे ईश्वर सेवा म्हणून पाहू लागतो, त्या दिवशी तेच कर्म योग साधना बनते. आणि माऊली इथे खूप सुंदर संदेश देतात. ते सांगतात की सूर्य स्वतःसाठी प्रकाश देतो का? हो, नाही. नदी स्वतःसाठी वाहते का? नाही. वृक्ष स्वतःची फळं खातात का? नाही. ढग स्वतःसाठी पाऊस पाडतो का? नाही. संपूर्ण सृष्टी निस्वार्थीपणे कार्य करत असते. मग माणूसच प्रत्येक गोष्ट मी, माझं आणि माझ्यासाठी या भावनेने का बरं करतो? जिथं मी आणि माझे हा अहंकार कमी होतो, तिथेच परमेश्वराचा दिव्य प्रकाश दिसू लागतो. किती सुंदर लिहिलंय नाही हे ज्ञानेश्वरीमध्ये. तो काळ काय किंवा आताचा काळ काय, शिकवण ही तितकीच महत्वाची आहे. आपण एखादी चांगलं काम केलं की लगेच त्याचा फोटो, प्रसिद्धी, कौतुक, मान सन्मान याची अपेक्षा निर्माण होती. मलाही होती. सेवा केली की नाव हवं असतं, दान केलं तरी स्मरणिका हवी असते, मदत केली तर समोरच्याने आपल्याकडे आयुष्यभर ऋणी राहावा अशी अपेक्षा असते. आणि याच अपेक्षाच कर्माला आपल्या बंधनामध्ये बदलतात. भगवान सांगतात की कर्म करा, पण त्यावर स्वतःचं शिक्का मारू नका. जे काही करता ते ईश्वराला अर्पण करा, कारण आपण जे काही अर्पण करतो ते पवित्र होतं. आज मी सुद्धा आनंदी वास्तूच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम करतो. पूर्वी हे कोणापर्यंत आणत नव्हतो, परंतु भगवंताने सांगितले की काही गोष्टी सांगितल्या पण पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचल्याही पाहिजेत, फक्त कर्मबंधनात न अडकता. आणि म्हणूनच मी कोणतंही कार्य केलं तर मी ते माझ्या साईंना अर्पण करतो.
म्हणूनच या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाचा इतिहास जाणून घेणं पुरेसे नाही, तर त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. त्यांनी प्रत्येक कृती लोककल्याणासाठी केली. त्यांनी कधी स्वतःला केंद्रस्थानी ठेवलं नाही. रणांगणात असतानाही ते सारथी झाले. राजेपदापेक्षा त्यांनी सेवेला महत्व दिले आणि हाच संदेश आज प्रत्येकासाठी आहे. घरात असो, व्यवसायात असो, नोकरीत असो किंवा समाजकार्यात असो, आपण जे कार्य करतो ते जर कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर तेच कर्म आपल्या मुक्तीचं साधन बनतं. आतापर्यंत भगवानांनी आपल्याला दिव्य जन्माचं, दिव्य कर्माचं रहस्य सांगितलं, पण ते आता आणखीन एका गहन विषयाकडे अर्जुनाला घेऊन जातं. हा विषय आहे कर्म, अकर्म आणि विकर्म यांचा. हा विषय इतका सूक्ष्म आहे की भगवान स्वतः म्हणतात किम कर्मेति कव्योपत्रम मोहिता, म्हणजे कर्म काय आणि अकर्म काय याबाबत मोठे मोठे विद्वान सुद्धा गोंधळून जातात. कारण आपण कर्माचा विचार फक्त बाह्य कृतीवरनं करतो. एखादा माणूस दिवसभर काम करत असेल तर आपण म्हणतो तो कर्मयोगी आहे. जो शांत बसला त्याला आपण निष्क्रिय समजतो. पण भगवान सांगतात की वास्तव इतकं सरळ नाहीये. एखादा मनुष्य दिवसभर धावत असतो, अनेक कामं करत असतो, पण त्याच्या प्रत्येक कृतीमागे जर लोभ, स्वार्थ, मत्सर आणि अहंकार आणि फळाची अपेक्षा असेल तर त्या सर्व कृती असूनही तो कर्माच्या बंधनात अडकलेलाच असतो. दुसरीकडे एखादा संत हा शांतपणे एखाद्या ठिकाणी बसलेला दिसतो, पण त्याच्या मनामध्ये सातत्याने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना असते. त्याच्या मौनातूनही समाजाला दिशा दिसते. बाहेरून तो तत्वतः किंवा शरीराने काहीच करताना जरी दिसत नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचं अस्तित्व अनेकांचं जीवन बदलत असतं. आणि म्हणूनच भगवान म्हणतात की बाहेर दिसणारी कृती आणि खरे कर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माऊली यावरती एक दृष्टांत देतात आणि ते म्हणतात की सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो. सूर्याला असं कधी म्हणावं लागतं का की मी अंधार घालवला? तो फक्त स्वतःच्या स्वभावानुसार प्रकाश देतो. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे कर्म करतो. त्याच्या मनामध्ये हे मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्याशिवाय हे झालंच नसतं असा अहंकार नसतो. आजही आपण बघतो की काही अनेक मंडळी ज्योतिषाचे व्हिडिओ बनवतात आणि बऱ्याच लोकांना समोर आणतात, हा यांच्यामुळे आमचं कल्याण झालं, त्याचं क्रेडिट ते स्वतः घ्यायला बघतात. पण हे नाहीये, हे आपण करतच नाहीये. करणारा तो ईश्वर आहे हे समजून वागायला पाहिजे. भगवान पुढे म्हणतात की कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणीचे कर्मयसा बुद्धिमाना. हा श्लोक प्रथम ऐकला की विरोधाभास वाटतो. कर्मात अकर्म पाहणं आणि अकर्मात कर्म पाहणं म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा आहे की जो माणूस कर्म करत असतानाही आतून अकर्ता राहतो तो खरा ज्ञानी आहे. त्याच्या हातून काम होत असतं, पण कर्तेपणाचा अभिमान त्याच्याकडे नसतो. तो स्वतःला फक्त ईश्वराच्या इच्छेचे साधन मानतो. आजही आपण पाहतो की अनेक मंडळी देवळात बसतात, हातामध्ये माळ घेतात, सातत्यानं मनामध्ये मात्र द्वेष चालू असते, अहंकार चालू असतो आणि सगळं चालूच असतं. मग त्याचा काय उपयोग आहे? समाजासाठी जी मंडळी काम करतात त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व नसतो. भगवानांच्या दृष्टीने हाच माणूस जवळ आहे की जो करता आहे पण अकर्त्याची भावना ठेवतो. कारण कर्माची शुद्धता ही हाताने केलेल्या कृतीत नसते तर मनाच्या भावनात असते. याच ठिकाणी विकर्म हा शब्दही आपण समजून घ्यायला हवा. विकर्म म्हणजे केवळ चोरी, हिंसा किंवा फसवणूक एवढंच नाही. आपल्या अंतरात्म्याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, तरीही स्वार्थापोटी, लोभापोटी, अहंकारापोटी जे कर्म केलं जातं त्याला विकर्म असं म्हणतात. खोटं बोलून फायदा मिळवणं, दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा लाभ घेणं, विश्वासघात करणं, अधिकाराचा गैरवापर करणं, दुसऱ्याच्या यशानं जळणं हे विकर्माच्या स्वरूपात येतं. अशी कर्म बाहेरून कितीही आकर्षक दिसली तरी ती मनावर संस्कार करून पुढील दुःखांची बीज पेरत असतात. आणि म्हणूनच भगवान अर्जुनाला म्हणतात की कर्म करताना तू पळू नकोस. कारण मन तुझं शुद्ध असेल तर साधं कामही साधना बनतं आणि मन अशुद्ध असेल तर मोठे मोठे धार्मिक विधी सुद्धा केवळ देखावा ठरतात. ज्ञानेश्वर माऊलींचा संपूर्ण आग्रह याच गोष्टीवर आहे की जीवन बदलायचं असेल तर कृती बदलण्यापूर्वी दृष्टी बदलली पाहिजे. कारण दृष्टी बदलली की कर्म बदलतं आणि कर्म बदललं की स्वभाव बदलतो आणि स्वभाव बदलला की संपूर्ण जीवन बदलतं. चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला खूप ही महत्वाचा खरं तर संदेश मिळतोय. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे की आज मी किती काम केलंय. हा प्रश्न नाही तर आज मी जे काम केलंय ते अहंकाराने केलं की ईश्वरार्पण बुद्धीनं केलं. हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच आपल्याला कर्मयोगाच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या अमृत वचनांचा खरा लाभ
आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसू लागेल. मित्र हो, सोप्या भाषेतल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाविषयी ग्रंथाचे लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी अतिशय सुंदर अशी ज्ञानेश्वरीची विलक्षण पद्धतीने रचना केली आहे. ग्रंथ वाचताना समोर चित्र उभं राहतं, जणू काय आपणच रणांगणावर आहोत असं वाटतं. आणि म्हणून सार्थ सोप्या भाषेतली ही ज्ञानेश्वरी लक्ष्मण घुगे यांनी त्याच्यावरती पुनर्लेखन केलंय. ही जर आपल्याला हवी असेल तर जो खाली क्रमांक येतोय त्यावर आवर्जून संपर्क साधा. हा होता 4था अध्याय. पुढच्या 5व्या अध्यायामध्ये आपण माऊलींच्या शिकवणुकीचा आणखीन एक पैलू उघडून पाहणार आहोत. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.